हे गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड दिस इज मी. सो गाइज फायनली आज ट्रॅकिंगला जाण्याचा प्लॅन झालेला आहे. आणि गाइज खूप दिवसापासून आमचं चाललेलं होतं की ट्रॅकिंगला जायचं वगैरे, पण प्लॅन होत नव्हता. तर गाइज फायनली आज आण्याने प्लॅन केला आहे ट्रॅकिंगला जायचा. इथून आय थिंक काहीतरी 60-65 काहीतरी किलोमीटर आहे. साल्लेर फोर्ट म्हणून फोर्ट आहे, तिथं जायचं आहे. आणि आज ट्रॅकिंगला जायचं होतं, मला रात्री झोप पण नाही आली गाइज. माझा चेहरा एकदम वीक पडलेला आहे. आणि गाइज माझ्यासोबत आण्या आहे, आण्या डॉन माझा एक फ्रेंड आहे, माझा भाऊ येतो, तो आहे, मी आहे, आम्ही दोघंच आहे. आणि आपली बाईक नेहमी आपण तिच्यावरच प्रवास करतो. आय मीन जिथं जायचं असलं ते ती गाडीच घेऊन जातो मी. तर ओके, तर गाईज फायनली आम्ही निघणार थोड्या वेळात. मी तो आण्याच्या घरी जातो. आणि काय माहिती यार, त्याचा फोन पण ऑफ लागतोय किती वेळेस किंवा मी खूप त्याला कॉल केले, लागला नाही कॉल. तर डायरेक्ट मला त्याच्या घरी जावं लागेल. आणि बस आजचा ब्लॉग कसा होतो काय होतो तुम्ही ब्लॉग सोबत बनून राहा. आणि मी आण्याकडे जातो आणि ब्लॉगला स्टार्टिंग करतो. ओके बाय. सो गाईज जसं की मी तुम्हाला बोललो होतो की आम्हाला ट्रॅकिंगला जायचं आहे. तर फायनली काही पाठीमागा डोंगर आहे साल्लेरचा, आणि आम्ही जशा लोकेशनवर आलेलो आहे. तर बघू पुढचं एक्सपिरियन्स कसं होतं काय नाही. अँड मी घातले शॉर्ट्स, चप्पल. गाईज मी शूज घालणार होतो, पण माझ्या पायाला लागलेलं आहे म्हणून मी शूज नाही घातले. म्हणून मी चप्पलच काम करून नाही. बघू पुढे काय हाल होतं काय नाही माझी. आणि हा जॅकेट घातला आहे, वरती पाऊस वगैरे लागला तर त्यासाठी. ओके, तर गाईज माझ्यासोबत आहे आण्या. परत एकदा सांगतो तुम्हाला मी, आण्या डॉन. अरे बस ओके. तर गाईज बघू पुढचा एक्सपिरियन्स कसा आहे काय नाही. ओके बाय. ओके, तर गाईज हा रस्ता आहे असा, हे सगळे झाडं. आणि हे काय माहिती कसलं झाड आहे. ओके, तर काय आम्हाला डायरेक्ट वरच्या टोकापर्यंत जायचं आहे. तर बघू रिस्क तर खूप आहे, पण रिस्क घ्यायचं आहे आम्हाला. चिखल आहे ना जास्त गाईज, खूप सारं चिखल आहे इथे. जर सटकलं ना तर आपला कॅमेरा पण जायचा आणि आपण पण जायचो. आपला गेम व्हायचा ना रे, आणि आपला पण गेम व्हायचा. ओके, सो गाईज तर आम्ही फायनली ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे. आणि गाईज सकाळी काय मॅटर झाला, आणि आता माझा प्लॅन झाला की आपल्याला उद्या सकाळी आपल्याला साल्लेर फोर्टला जायचं असं. तर भाऊ घरी गेला आणि डायरेक्ट झोपून गेला. तर मी त्याला 7-8 कॉल केले, स्विच ऑफ. फायनली भाईच्या घरी गेलो मी आणि गोदडीतून उठवलं त्याला की म्हटलं चाल रे आपल्याला जायचं फोर्ट वगैरेला. तर तेव्हा भाऊ 10-15 मिनटात रेडी झाला आणि निघालो आम्ही. आणि सकाळी आम्ही किती 8ला निघालो आणि डायरेक्टली या लोकेशनला आलो. गाईज फायनल आम्ही घरातून निघालो आणि आम्ही ॲक्च्युली सटाणापर्यंत आलो. आणि आम्ही रस्ता विसरलो. मॅप तर लावला, तर मॅपवर चुकीचं लोकेशन दाखवत होतं. 2-3 जणांना विचारलं आम्ही, एकाने तर आम्हाला येड्यात काढलं की इकडे चालले असं. आणि तिथून परत वाटी मागायला वापस आलो. आणि परत एक बाबाला विचारलं आम्ही, बाबा साल्लेरला इकडंच का? हां हा रस्ता का किल्ल्यावर जायला ना? की बाबा आम्हाला साल्लेर किल्ल्यावर जायचं, कुठून जायचं वगैरे असं. तर बाबांनी सांगितलं की हा रस्ता नाही, हा चुकीचा आहे. तर आम्ही परत पाठीमागं आलो, 1 किलोमीटर पाठीमागं आलो. काही आम्ही कन्फ्यूज झालो आहे. तर आम्हाला 2 रस्ते भेटले. हा इकडे एक रस्ता आहे आणि हा इकडे एक रस्ता आहे. 1 किलोमीटर पाठीमागे मग 2-3 जणांना विचारलं की साल्लेरचा किल्ला इकडेच आहे का, आणि बरोबर आलो.
अँड गाईज ही मूर्ती आहे कसली तरी, काय माहिती कोण कशाची मूर्ती. बाय द वे गाईज, ट्रॅकिंगला जर ना शूज घालायला पाहिजे, पण माझे शूज यार ॲक्च्युली माझ्या पायाला लागलेलं आहे म्हणून मी शूज नाही घातले. तर ही चप्पल घातली मी, आपली फ्लिपफ्लॉप. आणि हा रस्ता. ओके तर गाईज, हा पूर्ण वरतीपर्यंत हा पूर्ण टोकाचा पूर्ण फॉर्ट आहे, पूर्ण डोंगर आहे. अँड ते गँग चालले वरती. काय माहिती तुम्हाला दिसत असेल नाही दिसत, झूम करून दाखवतो. ते एकदम वाईट दिसत आहे, ते पूर्ण मुलं आहे. आणि गाईज हा ट्रॅक आहे आणि वरतीपर्यंत किल्ला आहे पूर्ण. सो गाईज, अर्धा तर पार केला आहे आम्ही. अजून वरती जायचं, एकदम वरती टोकापर्यंत. आणि इथून पूर्ण आम्ही इथं खालून आलो. हे बाबा भेटले आम्हाला, हे बाबांनी रस्ता सांगितला. आणि गाईज पूर्ण वरती जायचं आहे अजून. आण्या भाई डॉन, कसं वाटतं येऊन? हा भारी वाटतं. काल काय यांनी प्लॅन केला की आपल्याला जायचं असं, आणि साला झोपून राहिला. मी त्याच्या घरी गेलो, त्याला उठवलं झोपेतून, गुजडीतून उठवलं याला. गाईस फाटली तर एकदम बेकार आहे. पाण्याची बॉटल पण नाही आणली. आणि पाणी शुद्ध पाणी. ओके गाईज, यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये ज्या सीड्या बघितल्या तर मी ते फायनल लागले आहे. आणि आण्यात आला आहे पुढे. अवघड तर खूप आहे गाईज, पण काय करणार, ट्रॅकिंग तर करावं लागणार आहे. सो काही असं जायचं आम्हाला. आणि या सीड्या पूर्ण काही त्या पूर्ण सीड्या आहेत. काय माहिती आण्याच्या बाबाने बनवल्या या. आल्या किती वर्ष लागली त्या बाबांना बनवायलाही. बाबा आण्याच्या बाबांनी बनवल्या आहेत सीड्या. गाईत किती 11 वर्षात बनवल्या आहेत सीड्या पूर्ण. इथं ओके तर गाईज, पूर्ण जाम झालोय मी. आणि पूर्ण खालून चढत आलो. आणि जर गाईज माझा जर पाय सडकला नाही तर गेलोय खाली. कॅमेरा पण जायचा आणि आपण बी जायचा. बाय द वे अशी नाट नको लायला पाहिजे मी, पण काय करणार, नशिबात जे असलं ते होईल. पूर्ण लोकेशन आहे वरतीपर्यंत. हा नॅडॉन, सो गाईज ऑलमोस्ट पोचत आलो आहे आम्ही. इथून थोडंसं ते पुढचं एक काहीतरी दिवार आहे भिंतसारखं आहे, तिथंपर्यंत आलं आहे. आणि थोडंच बाकी आहे वरतीपर्यंत जायचं आहे आम्हाला. आणि बस थोडंच बाकी आहे. पुढे तुम्हाला दिसत असेल पाठीमागे एक तिथं एक असं किल्ला टाईप बनलेलं आहे, तिथंपर्यंत जायचं आणि तिथून वरती जायचं आहे. थोडंसं आहे बस, तेवढा ट्रॅक आहे. ओके तर गाय जे आपले फ्रेंड आहेत, भाई काय करतो? काय भाऊ गुजरातून आलेला आहे. किधर से आहे भाई? गुजराती कोणतं? वलसाड. ओके तर गाईज हा एक फ्रेंड आहे आपला, वलसाडवरून आलेले आहेत या ट्रॅकिंगसाठी. तर त्यांची गँग आहे खाली.
पाठीमागे गँग आहे आणि हा एक भाऊ वरती बसलेला आहे. हाय कर ना भाई. ओके तर हा एक भाऊ आहे आपला. भाई कुछ बोलना चाहोगे? ओके 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 कुछ भी बोलना भाई. मेरा भाई है. हाँ. इसको लाइक करो, कमेंट करो, शेयर करो और सब्सक्राइब कौन करेगा भाई? बोल दो ब्रो बोलना. सब्सक्राइब भी करने का. ओके 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 थँक्यू ब्रो. ओके तर गाईज भाऊचा एक वर्ड बाकी राहिला आहे. ओके भाई बोल दे. और सब्सक्राइब करके और घंटा 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 भी दबा दो. ओके तर गाईज हमारे चॅनल का घंटा दबा दो. सो गाईज माझा जॅकेट होता तो आण्याकडे दिला आहे आणि जेवढा पण मला काम होतं सगळं आण्याकडे चालला गेला आहे. तर काय असं चढायचं आम्हाला वरती आणि जे बाकीचे मुलं आहेत वरती. ओके दिसत नसतील तुम्हाला. ओके ॲडजस्ट करून घ्या. तर गाईज I know you feel like you want me, and I guess in a way you do. Holding my breath, unraveling emotions. I need some space to think this through. Call me all night long. Try to give you hints and a hard to see. Right on the line, no. Losing it on you's the last thing I need. If I'm honest, I'll just make you cry. And I don't wanna fight with you. I would rather lie to you. I promise, now's not. सो गाईज पूर्ण हा व्ह्यू आणि तिकडं मंदिर आहे. हा ना इकडं आण्या शूटर आणि आपले मित्र बसले. भाऊ हाय करा ना एक असा करा ना. ओके The right time. Yeah, I don't wanna fight with you. I would rather lie to you. Look away so you won't see, 'cause the pain is in my eyes. सो गाईज ऑलमोस्ट आम्ही पोहोचलो आहे. लोकेशन येते हे एक कमान आहे इकडे आणि पूर्ण फॉग आहे इकडे. Feels like I could break it any moment and shatter your insides. If you read my mind, call me all night long. Try to give. सो गाईज तुम्ही व्ह्यू बघू शकता. Right on the line, no. Losing it on you's the last thing I know. If I'm honest, I'll just make you cry. And I don't wanna fight with you. I would rather lie to you. I promise, now's not the right time. Yeah, I don't wanna fight with you. I would rather lie to you. I would rather lie. I would rather lie. ओके बाय द वे गाईज आम्ही रस्ता विसरतो. एक सरळ निघतो आम्ही आणि जे आमच्यासोबत जे मुलं होते त्या साईडला गेले तिकडे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. आम्ही तिकडे चाललोय. समजत नाही मला पुढे जाऊ. तर गाईज हा रस्ता आहे तिकडे जायचा. I don't wanna fight. I would rather lie to you. If I'm honest, I'll just make you cry. Yeah, I don't wanna fight with you. I would rather lie to you. I would rather lie. I would rather lie to you. I don't wanna fight. I would rather call me all night long. Try to give you hints and a hard to see. Right on the line, no. Losing it on you's the last thing I know. सो गाईज हा केक आपण आमच्या गँगमध्ये सामील झाला आहे. ओके बाय बाय. जा फिरून येजा. बाय. I'm honest, I'll just make you cry. And I don't wanna fight with you. I would rather lie to you. I promise, now's not the right time. Yeah, I don't wanna fight with you. I would rather lie to you.
you. ओके तर गाईज ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आपल्या चॅनलला त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सो गाईज आण्याचं असं बोलायचं आहे की आण्या बोलतोय की दादा बोला वहिनीला आय लव्ह यू बोला असं. तर मी आय लव्ह यू बोलणार आहे जस्ट. आय लव्ह यू सोनाली. सो गाईज जस्ट आण्या हिरो बनतोय आणि आण्याची व्हिडिओ आण्याचं शूट करायचं आपल्याला. जाय रे पुढे जाय पटकन जाय. सो गाईज एकदम हार्ड लोकेशन आहे हे. आण्या स्लो होतं ना बेटा. इथून 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 तिकडं जायचं आम्हाला. सो गाईज मी जस्ट उतरतोय. एकदम असं जायचं आहे. ही जागा एकदम हार्ड जागा आहे. तर बघूया व्हिडिओ तर स्टॉप करायचं म्हणत आहे पण इट्स ओके. कंटेंट के लिए कुछ भी करेंगे. ओके तर गाईज आम्ही काही रिस्क घेत नाही आणि इथे पूर्ण रस्ता संपला आहे. तर आमची गँग पुन्हा रिटर्न चालली आहे भाऊ. रिटर्न चाललोय भाऊ. हा रिटर्न चालली आमची गँग पूर्ण. ओके तर गाईज हे आपले फ्रेंड आहे. लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आपले मित्र सांगताय आणि हे गाय हे मित्र सगळे आपले गँग. तो गाईज आम्ही काही जात नाही तिकडं. तिकडून एकदम रस्ता स्टॉप झालेला आहे. तर भाऊ बोलतोय की तिकडनं रस्ता आहे आम्ही रॉंग साईडने आलोय. तर हा भाऊने आता चप्पल घेतली आहे. सो गाईज आम्ही रस्ता चुकलो होतो फायनली. तर हा रस्ता सापडलाय आम्हाला. तर गँग पूर्णच्या पूर्ण आमची गँग चालली आहे समोर. तर ये बाकीचे इकडे आपले भाऊ लोक आहे का रे भाई. इधर चलो इधर से इधर से इधर से. सो गाईज पूर्ण 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 गँग चालली आहे पुढे आणि आपली गँग आहे. हे बाकीचे हे गुजरातचे पोरं आहे आपले आणि हे आपले आपल्या गावाकडचे आहे भाऊ आहे. सो गाईज असा रस्ता आहे हा ट्रॅक आहे पूर्ण वरती. हे सीड्या आणि आण्या थकला का रे. आणि हा गाईज प्लीज स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला हा लोकेशन दाखवतो मी. पूर्ण पूर्ण फॉग आहे फॉग पूर्ण. आणि हा गाईज जे माझे ब्लॉग्स बघतायत ते त्यांनी नक्कीच लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करत जा. आणि गाईज येतो. सो गाईज मंदिर टोक दिसतो इथून. त्या ठिकाणी जायचं आहे आम्हाला. तेवढा टार्गेट आहे आमचा. ओके